चोरीच्या प्रकरणात ग्रामीण पोलिसांना हवा असलेला चोरटा अखेर 7 वर्षांनंतर ग्रामीण गुन्हे शाखेच्या गळाला लागला। मुलताई मार्गावर पोलिसांनी सापळा रचून चोरट्याला ताब्यात घेतलं। त्याच्या जवळील चोरीच्या 2 दुचाकीसह मोबाईल पोलिसांनी जप्त केले। 7 वर्षापासून चोरीच्या प्रकरणात अमरावती ग्रामीण पोलिसांना तुरी देऊन पसार झालेल्या चोरट्याचा अखेर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने शोध घेतलाय। 35 वर्षे नरेंद्र नथुजी कोडापे राहणार मालखेड पुनर्वसन वरुड असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे। गुन्हे शाखा पथक पेट्रोलिंगवर असताना गुप्त माहिती मिळाली असता पथकाने मुलताई मार्गावर नाकाबंदी करून दुचाकीने पळून जाणाऱ्या नरेंद्र कोडापे याला ताब्यात घेतले। आरोपीला कागदपत्राची विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिलीत। यावरून दुचाकी चोरीची असल्याचे पोलिसांना लक्षात आले। आरोपी विरुद्ध यापूर्वी वरुड पोलीस स्टेशनचे कलम 303(2) दाखल आहेत। त्याची कसून विचारणा करून चोरट्याकडून 10,000 रुपयांची बजाज कंपनीची दुचाकी जप्त केली आहे। आरोपीची अंगझडती घेतली असता मोबाईल मिळून आला। जप्त केलेल्या बाबत चांदूर बाजार पोलिसात कलम 303(2) प्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले आहेत। त्याच्या ताब्यातून दुसरा एक ओप्पो कंपनीचा मोबाईल सुद्धा जप्त करण्यात आलाय। आरोपीने काही दिवसाआधी छिंदवाडा येथून एक पेन्शन प्रो कंपनीची दुचाकी चोरी केली होती। पोलीस पथकाने या प्रकरणात 1,19,000चा मुद्देमाल जप्त केलाय। आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे। अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने ग्रामीण गुन्हे शाखे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात